धैर्यशील मानेंनी विनय कोरेंची भेट घेतलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही नेत्यांनी कोरेंची भेट घेतल्याचं समजतंय। विनय कोरेंचा जिल्ह्यामध्ये मोठा मतदार वर्ग आहे, त्यामुळे ही भेट झाल्याचं समजतंय। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा आता राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसतोय। संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी विनय कोरेंची भेट घेतलेली आहे। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या नेत्यांमध्ये भेट झालेली आहे। विनय कोरेंचा जिल्ह्यामध्ये मोठा मतदार वर्ग आहे, या निमित्तानेच ही भेट झालेली आहे असं समजतंय। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंनी विनय कोरेंची भेट घेतलेली आहे, काय काय नेमक्या घडामोडी घडतात कोल्हापुरात? अमित, आपल्याला माहित आहे की कोल्हापूर महायुतीचे आणि हातकणंगले महायुतीचे दोन्ही उमेदवार जे आहेत, एकीकडे संजय मंडलिक आणि दुसरीकडे धैर्यशील माने, या दोघांनी आता विनय कोरे यांची भेट घेतलेली। काही वेळापूर्वीच त्यांनी या वारणानगरमध्ये जाऊन प्रत्यक्ष विनय कोरे यांची भेट घेतलेली आहे। जवळपास अर्धा तास ते या ठिकाणी चर्चा करत होते। काही दिवसांपासून धैर्यशील माने आणि मंडलिक या दोघांचीही नाराजी जी आहे ती इथल्या भाजपच्या नेत्यांकडून पाहायला मिळाली होती। मात्र याच पार्श्वभूमीवरती त्यांनी अनेक नेत्यांच्या देखील दुसऱ्या दिवसापासूनच भेटी घ्यायला सुरुवात केली आणि आज विनय कोरे यांची वारणानगरमध्ये जाऊन त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे नक्कीच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक मोठी ताकद जी आहे ती विनय कोरेंची देखील पूर्ण जिल्ह्यामध्ये मांडली जाते आणि म्हणूनच ही भेट देखील महत्त्वाची आहे। नक्कीच शेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।